प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाला 500 ते 600 कोटी रुपये उत्पन्न मिळेल असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केले। पीपीपी तत्वावर एसटी डेपो डेव्हलप करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यावेळी खरतर यावेळी त्यांनी दिलेली आहे। या संदर्भात खरतर प्रताप सरनाईकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाला 500 ते 600 कोटी रुपये खर्च मिळेल असं देखील ते म्हणाले। मला असं वाटतं की एसटी महामंडळामध्ये कामगार चळवळीमध्ये काम त्यांनी केलेलं असल्या कारणाने कदाचित त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असेल। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा असताना सुद्धा एसटी महामंडळावर त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। किंबहुना गेल्याच महिन्यामध्ये आपल्या कामगारांचे काही पैसे थकले होते, माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून ते पैसे सुद्धा रिलीज केले। त्यामुळे एसटी कामगारांना आमचं शासन वाऱ्यावर काही सोडणार नाही ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे जेवढं ह्या एसटी महामंडळाच्या तूट आता जी आपली आहे ती भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त सुविधा आपल्या लोकांना कशा देता येईल। तुमचा तो जो प्रश्न स्पेसिफिक होता की पूर्वी मला असं सांगितलं होतं की आपण 5 ते 10 डेपो घेऊ, परंतु मी 271 डेपो घेतले। त्या 271 डेपोच्या निविदा प्रक्रिया ह्या अंतिम टप्प्यात आहे, किंबहुना ते पब्लिश केलेलं आहे। फक्त काही जे ध्येय आणि धोरणं आपण जे ठरलेली आहेत त्याला मान्यता राज्य शासनाची मिळायची असल्या कारणानं ती अंतिम टप्प्यात आलेली नाही। परंतु 2 महिन्यामध्ये 271 डेपो आणि तेही पॅकेज, म्हणजे एक जर चांगला डेपो असेल तर त्याला पॅरलल 2 ग्रामीण आणि तालुका पातळीवरचे डेपो असे 3 डेपोचे पॅकेजेस आपण करतोय। नागपूर कंपनी झालेला स्फोट अत्यंत गंभीर घटना आहे असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। 19 कामगारांचा मृत्यू झालाय तर 17 जण गंभीर जखमी आहेत। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर घटनेबाबत महत्त्वाचं विधान केले। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। 21 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले असं देखील यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सभापती महोदय, सातत्याने या महाराष्ट्रामधल्या नागपूरमध्ये असलेल्या 12-13 कंपन्यांमध्ये ह्या घटना घडतायत। मृत्युमुखी लोक पडतायत। कामगारांना सुरक्षितता नाही, त्यांना कुठले सेफ्टी नाही, त्यांचे कुटुंब भयभीत झालेलं आहे, आजूबाजूचा परिसर भयभीत होतोय। या संदर्भातून आमची मागणी आहे की याला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातून चर्चा आवश्यक असल्यामुळे 289 सगन स्वीकारावा आणि सविस्तरपणे याच्यावर चर्चा घेऊन सरकारने त्याचा खुलासा करावा। अभिजित वंजरी, जे गंभीर जखमी झालेले आहेत, 23 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना जी काही शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती कमी आहे आणि म्हणून ती सुद्धा मदत वाढण्यात यावी। या सर्व गंभीर जे काही आपले रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल किंवा वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी स्किन बँक जी आपल्याला त्याची उपलब्धता या सर्व हॉस्पिटल्समध्ये पाहिजे ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी या जे 289च्या नियमाच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला आपण चर्चेमध्ये त्याचं रूपांतर करावं ही आमची विनंती आहे। या कर्मचाऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्या कंपनीवरती कुठेतरी एक FIR झालं किंवा तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे अशी कुठचाही गोष्टी ऐकली नाही। एक नॉर्मल तुम्ही फक्त NC झालेली आहे। एका दोघांना डायरेक्टरना अरेस्ट करा ना एकातला CEO बनून नाही, एक स्थानिक झाले असतील, मॅनेजर MD कुठे झाले असतील। म्हणून सभापती महोदय, ही लिस्टेड कंपनी आहे, ह्याचा परिणाम ते जे असलेले गुंतवणूक करणारे लोक ह्याच्यावर पण होणार आहे। म्हणून सभापती महोदय, या प्रश्नाचा गांभीर्य आपण घ्यावी। 289 होत नसेल तर काहीतरी वेगळी चर्चा तरी घडून आणावी आणि ओव्हरऑल या राज्याच्या या बाबतीतलं डिझास्टर स्टेट म्हणून किंवा एक्सप्लोसिव्ह स्टेट होऊन आपली ही भूमिका होता कामा नये सभापती, हे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण FIR दाखल केलेला आहे। कारण काही गोष्टींचा निग्लिजन्स हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जर प्रायमा फेसी निग्लिजन्स नसेल तर पहिल्यांदा आपण ॲक्सिडेंटचं त्या ठिकाणी हे करतो आणि मग त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो, पण यात काही प्रायमा फेसी निग्लिजन्स देखील हा पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे ती कारवाई केली आहे। 21 लोकांवर FIR करण्यात आला आहे। 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात MDला पण अटक केली आहे। MDला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे। त्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।